हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। देवाऱ्यामध्ये तुम्ही देवांसाठी पाण्याचा तांब्या, ग्लास किंवा छोटासा गडू ठेवता का? ठेवत असाल तर या चुका करू नका। आणि देवाऱ्यात जर तुम्ही देवांसाठी पाणी ठेवत असाल तर त्या पाण्याचं काय करायचं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। देवाऱ्यात ठेवलेल्या तांब्याविषयी या चुका जर तुम्ही करत असाल तर घरात अडचणी, कष्ट, त्रास होऊ शकतो। यामुळे घरातील लोकांची प्रगतीसुद्धा थांबू लागते। देवाऱ्यात पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवावा की नाही? तर देवाऱ्यात जल ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण जल हे समृद्धीचे प्रतीक आहे। देवाऱ्यात जल ठेवणे आवश्यक आहे, कारण जल हे असे आहे ज्यामध्ये सर्व प्रकारची ऊर्जा शोषून घेण्याचे काम करते। आपण देवघरामध्ये पूजा करतो, मंत्र जप करतो, पारायण करतो, ध्यान करतो, देवाची आराधना करतो आणि आपल्या सर्व इच्छा देवासमोर मांडत असतो। या सर्व गोष्टींचा सकारात्मक ऊर्जा हे जल शोषून घेते। ते पाणी अभिमंत्रित होऊन अमृतासमान होते। आपण देवाऱ्यात दिवा लावतो आणि जल पण ठेवत असतो। एक प्रकारे अग्नी आणि पाणी यांचा समतोल राखला जातो। घरच्या मंदिरात एक तांब्या जल अवश्य ठेवलं पाहिजे आणि दीपसुद्धा प्रज्वलित केला पाहिजे। तर आपण देवपूजा करताना एक तांब्याचा गडू किंवा छोटासा ग्लास आपण देवाऱ्यात देवांसाठी पाणी भरून ठेवत असतो आणि दुसऱ्या दिवशी ते जल आपण सांडून देतो। आपण दुसरे पाणी त्यामध्ये भरून ठेवतो। हीच मोठी चूक आपल्यावर भारी पडू शकते। आपल्या घरामध्ये अडचणींचे कारण बनू शकते किंवा घरात सुख समृद्धीची कमतरता भासू लागते। तर आपण देवासमोर जो तांब्या पाण्याने भरून ठेवत असतो ते पाणी देवांच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होते आणि ते पाणी अमृतासमान बनत असते। असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच सांडून देतो तर देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही, कारण अमृतासमान पाणी आपण सांडून देतो। तर या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो, घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकतो। तर हे जल अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरावर येणाऱ्या सर्व संकटाचा नैनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग आपण करू शकतो। अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो तांब्या आपण देवाऱ्यात ठेवत आहोत त्यावर झाकण ठेवावं। हे पाणी चुकूनही उघडे ठेवू नका, कारण यावर मच्छर किंवा कीटाणू बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकतं। तर हे पाणी असंच टाकून देऊ नका। त्या पाण्याचा उपयोग करून आपण घरामध्ये सुख समृद्धी आणू शकतो। तर या पाण्याचा कोणता उपयोग आहे जाणून घेऊयात। हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे, कारण हे पाणी आपल्यासाठी अमृतासमान आहे। यामुळे घरातील लोकांची प्रगती होते, घरातील लोकांचे आचार विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते। त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरामध्ये शिंपडावे। हे पाणी घरामध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। हे जल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते। घरात कोणी आजारी असेल तर त्यांना हे जल आवर्जून प्यायला पाहिजे, कारण हे जल खूप पॉवरफुल असते। यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते। तर घरात सतत वादविवाद होत आहेत, घरामध्ये मतभेद होत आहेत, घरामध्ये एकमेकांचं जमत नाही, घरात क्लेश होत आहे, तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कसलीच भांडणे होणार नाहीत, त्यांचे आचार विचार शुद्ध आणि पवित्र होतील। तर या पाण्याचा अजून एक उपयोग आपण पाहणार आहोत। तुम्ही व्यापार करत असाल किंवा कोणताही बिझनेस करत असाल तर त्या ठिकाणी हे जल शिंपडल्यामुळे आपला व्यवसाय उत्तम प्रकारे चालू शकतो।
व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्व दूर होतात आणि हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता। तुम्ही चांदीच्या ग्लासामध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता। जल हे सागर रूपी आहे आणि हा सागर आपली नौका पार करू शकतो। आपण सकाळी, दुपारी, संध्याकाळी जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे। देवाला आपण नैवेद्य दाखवतो, देवासमोर पाणीसुद्धा ठेवलं पाहिजे। देवांना सुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे। म्हणूनच देवांसाठी पाणी देवाऱ्यात जरूर ठेवलं पाहिजे। हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका, यामुळे तुमच्या घरात दोष लागू शकतो। कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेले असते। असे पवित्र जल आपण जर फेकून देत असाल तर आपण खूप मोठी चूक करत आहात। तर हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण देवाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवतो, तर हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजेत। यामुळे कधीही तुम्हाला डोळ्यांचा आजार होणार नाही। तर शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्याच्यावर कधीही अडचणीचा डोंगर येत नाही। तर शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी ठेवत नाही त्याच्यावर अडचणींचे डोंगर येऊ शकतात। त्यांच्या घरात एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ लागते। घरात अडचणी, क्लेश, वादविवाद, नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात बिमारी वाढू शकते। तर आपल्या घरात किंवा आपल्या व्यवसायाला, आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडले पाहिजे आणि स्वतःही ग्रहण केले पाहिजे। यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडथळे तसेच अडचणी हळूहळू दूर होतात। तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ठेवलेल्या पाण्याचा उपयोग जर आपण स्वयंपाकात करत असाल तर ते अन्न सात्विक असलं पाहिजे। जर तुम्ही मांसाहार करत असाल तर त्या पाण्याचा चुकूनही उपयोग करू नका, तुम्हाला खूप मोठा दोष लागू शकतो। हे जल स्वयंपाकात न मिसळता तुम्ही स्वतः घरातील सर्व परिवारासह हे जल थोडं थोडं ग्रहण करू शकता। यामुळे आपणास दोष लागणार नाही। देवाऱ्यात आपण जो तांब्या भरून ठेवतो तो तांब्या रोजच्या रोज स्वच्छ केला पाहिजे। तो तसाच घाणेरडा ठेवू नका किंवा पाणी काढून तसेच नंतर दुसरे पाणी भरू नका। तर पाणी भरण्याआधी तो तांब्या किंवा ग्लास स्वच्छ धुवून ठेवला पाहिजे। जर देवाऱ्यात तुम्ही तांब्याचा तांब्या भरून ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ मानले जाते आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत लाभकारी मानले जाते। एकंदरीत तांब्याचा तांब्या देवाऱ्यात ठेवल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे, अडचणी दूर होऊ लागतात। म्हणूनच देवाऱ्यात तांब्याचा तांब्या अवश्य ठेवलाच पाहिजे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।